नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी बालभारतीचा 12वा पाठ सलाम नमस्ते हा अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम या पाठाच्या लेखिका सुधा मूर्ती यांचा अल्प परिचय आपण पाहूया. लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म 1950 साली झाला. सुधा मूर्ती ह्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि त्यांचे वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे आणि सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. प्रस्तुत पाठात लेखिका सुधा मूर्ती यांनी एका अत्यंत गरीब परिस्थितीत राहणारा शेख मोहम्मद या कष्टाळू वृत्तीच्या माणसाचं शब्दचित्र रेखाटलं आहे. हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये राहतो, परंतु वृत्तीने अतिशय कष्टाळू आहे. त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि माणुसकी ही त्याच्या ठायी दिसून येते. त्याचबरोबर त्याची बहीण जी झुबेदा आहे ती सुद्धा मृत्यूच्या दारामध्ये असताना सुद्धा दुसऱ्यांविषयी विचार करणारी आहे. एकंदरीतच कठीण परिस्थिती असून सुद्धा माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, शिवाय दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव अशी सहसंवेदना असलेली ही जी वृत्ती आहे ती वृत्ती या बहीण भावांमध्ये दिसून येते आणि यांच्याच स्वभावाचं, यांच्या नैतिक मूल्य, यांच्या ठायी असलेली जी काही नैतिक मूल्य आहेत, प्रामाणिकपणा, समंजसपणा, माणुसकी, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांचा विचार करण्याची जी वृत्ती आहे, त्याचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने अत्यंत हृदयस्पर्शी असे केलेले आहे. तर सुधा मूर्ती यांनी शेख मोहम्मद याच्या आयुष्याबद्दल काय सांगतात ते आपण प्रत्यक्ष पाठाद्वारे पाहूया. तर लेखिका सांगतात की शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं आणि तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा. अगदी किरकोळ विक्रेता तो होता. छोटंसं दुकान त्याचं होतं वह्या पुस्तकांचं. आणि दरवर्षी जून महिन्यात लेखिका सांगतात की मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे आणि आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. कारण जूनमध्ये शाळा उघडतात आणि झोपडपट्टीतील जी मुलं आहेत, ज्यांना शाळेत जावंसं वाटतं परंतु त्यांच्याकडे काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसतं, अशा गरजू लोकांना, झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना मी दरवर्षी या शेख मोहम्मद कडून वह्या विकत घेऊन मी त्या झोपडपट्टीतल्या मुलांना देत असे. आणि लेखिका पुढे सांगतात की त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं आणि दुकानाची जागाही त्याची भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता आणि तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो, मग तो येऊन चेक घेऊन जायचा. म्हणजे एकंदरीतच अत्यंत साधा सरळ असा हा शेख मोहम्मद होता. आपलं छोटंसं दुकान तो चालवायचा आणि लेखिका त्याच्याकडून जेव्हा वह्या घेऊन जायच्या तेव्हा तो बिल करायचा, चेक तयार करून ठेवायचा, बिल तयार करून ठेवायचा, पण त्यांना तो पैसे मागायचा नाही आणि जेव्हा लेखिका द्यायच्या तेव्हाच तो त्यांच्याकडून तो पैसे घ्यायचा. म्हणजे एकंदरीतच अतिशय संकोची वृत्तीचा, लाजरा बुजरा असा हा शेख मोहम्मद होता. आणि लेखिका पुढे सांगतात की एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली पण त्याने ती खाल्ली नाही आणि त्यावर लेखिका त्याला विचारतात की का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? तुला डायबिटीज वगैरे आहे का? मधुमेह? तू हा दिलेली मिठाई आहे ती खात नाहीयेस? त्यावर तो म्हणतो की नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत आणि माझ्यापेक्षा त्यांनाच त्याची गोडी जास्त आहे. म्हणजे आपल्यापेक्षाही याची जी गोडी आहे ती घरी असणाऱ्या लहान मुलांना जास्त आहे. म्हणून
दिलेली ही थोडीशीच मिठाई पण ती सुद्धा आपल्या घरी घेऊन जावी आणि मुलांना द्यावी, अशी त्याची ही वृत्ती आहे. त्यावर सुधा मूर्ती म्हणतात की तुला किती मुलं आहेत? मी त्याला विचारलं, कारण ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. त्यावर तो म्हणतो की मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याचकडे असते. म्हणजे मला एक मुलगी आहे आणि माझी भाची म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, ती पण माझ्याकडे असते. अशी लहान 2 मुलं माझ्या घरी आहेत. त्यावर सुद्धा मूर्ती विचारतात की का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? त्यावर तो म्हणतो की माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. म्हणजे स्वतःचं कुटुंब तर त्याला स्वतःच्या कुटुंबाची तर काळजी घ्यायचीच आहे. शिवाय त्याच्यावर आपल्या बहिणीची आणि बहिणीच्या मुलीची सुद्धा जबाबदारी आहे. कारण त्याची जी बहीण आहे जुबेदा, ती विधवा असते. पती निधनानंतर ती त्याच्याचकडे राहायला आलेली असते आणि तिला एक मुलगी पण असते. म्हणजे दोघींची जबाबदारी सुद्धा शेखवर आहे. आणि लेखिका सांगतात की मला त्या एकूण शेखबद्दल वाईट वाटलं. कारण तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. त्यावर लेखिका त्याला विचारतात की जुबेदा काय करते? त्यावर तो म्हणतो की ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. एकंदरीतच लेखिकेला शेखबद्दल काहीही माहिती नसते. तेव्हा शेखबद्दल त्या अजून विचारपूस करतात. तेव्हा लेखिकेला कळतं की हा छोटासा एक दुकानदार एवढंच आपल्याला माहिती होतं. परंतु छोटासा हा दुकानदार पण याच्यावर खूप सारी मोठी जबाबदारी आहे. स्वतःच्या परिवाराची, शिवाय आपल्या बहिणीची आणि बहिणीच्या मुलीची अशी जबाबदारी तो त्यांनी घेतलेली आहे. आणि एवढी जबाबदारी असून सुद्धा, अत्यंत हलाखीची परिस्थिती असून सुद्धा, अत्यंत सामान्य परिस्थिती असून सुद्धा हा मात्र त्या आपल्या परिस्थितीविषयी त्याला वाईट वाटत नाही किंवा तो त्या परिस्थितीविषयी कणत-कुणत असलेला सुद्धा कधी लेखिकेला जाणवला नाही. खरं तर लेखिकेच्या बाजूलाच त्याचं दुकान, परंतु इतक्या वाईट परिस्थितीमध्ये हा शेख आहे असं लेखिकेला कधीही वाटलं नाही. कारण त्यानं तसं कधी जाणवू दिलेलं नव्हतं. कारण शेखची जी वृत्ती होती ती अतिशय समाधानी वृत्ती अशा आपल्या इथे पाहायला मिळते. कारण तो सांगतो की मला एक मुलगी आहे. शिवाय माझ्या बहिणीची जबाबदारी म्हणजे बहीण आणि बहीणची मुलगी सुद्धा माझ्याचकडे राहते. शिवाय घरामध्ये कमवणारा मी आहे. शिवाय माझी जी बहीण आहे ती सुद्धा शिवणकाम करते आणि ती आणि माझी पत्नी दोघी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. त्यामुळे आमचं बरं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि शिवाय अल्लाची म्हणजे परमेश्वराची आमच्यावर खूप मेहरबानी आहे, कृपा आहे. त्यामुळं आमचं हे छोटंसं जे घर आहे, छोटंसं हे जे कुटुंब आहे, ते अत्यंत सुखाने, समाधानाने आम्ही राहतो. शिवाय आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, ते सुद्धा स्वतःचं नाही. आणि असं असून सुद्धा अत्यंत सामान्य परिस्थितीतला असताना सुद्धा हा मात्र अत्यंत समाधानी आहे. आणि लेखिकेला जेव्हा हा शेख मोहम्मद म्हणतो की आम्ही खूप समाधानी आहोत, अल्लाची मेहरबानी आहे, हे शब्द ऐकल्याच्या नंतर खूप आश्चर्य वाटतं. कारण आजकालच्या जमान्यामध्ये हा समाधान नावाचा शब्द खूप दुर्मिळ होत चालला आहे असं लेखिका सांगतात. आणि लेखिका म्हणतात की त्याचं हे उत्तर ऐकून मला त्याचं उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. कारण आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. खूप काही असून सुद्धा समाधान नावाची वृत्ती माणसामध्ये हरवून गेलेली आहे. पण हा मात्र सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी आनंदाने आपला कुटुंबाचा गाडा समोर हाकतो आहे. आणि असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला आणि लेखिका सांगतात की तो म्हणतो की मॅडम या खेपेला मला काय तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? त्यावर लेखिका विचारतात की का बरं शेख? काही खास कारण? कारण आतापर्यंत कधीही ॲडव्हान्समध्ये चेक तर बाजूलाच राहिला, परंतु स्वतःचा महिन्याचा चेक सुद्धा तो व्यवस्थित दिल्याशिवाय घ्यायचा नाही. पण यावेळेस मात्र कधीही पैसे न मागणारा हा शेख यावेळेस ॲडव्हान्समध्ये चेक मागतो आहे. त्यावर लेखिका विचारतात की का बरं? काही खास कारण? त्यावर तो म्हणतो की हो मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय.
उद्या तिचं ऑपरेशन आहे. कारणही तसंच असतं की त्याच्या बहिणीला म्हणजे जुबेदाला कॅन्सर झालेला असतो आणि तिच्या ऑपरेशनसाठी त्याला पैसे हवे असतात. आणि लेखिका सांगतात की मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. कारण त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. पण तरी त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. खरं तर लेखिकेचं ऑफिस त्याच्या शेखच्या दुकानाच्या बाजूलाच होतं आणि लेखिका एक सेवाभावी संस्था चालवत होत्या. गरजू लोकांना निधी जमा करून त्यांची पैशाची गरज भागवण्याचं कार्य त्या सामाजिक कार्य करत होत्या. पण असं असताना सुद्धा ही सगळी माहिती शेखला असताना सुद्धा शेखनं मात्र अत्यंत अशा वाईट परिस्थितीमध्ये आलेल्यावर सुद्धा त्याने लेखिकेकडे पैसे मागितले नाही. तर ॲडव्हान्समध्ये फक्त चेक मागितला याचं नवल लेखिकेला वाटलं. कारण लेखिका सांगतात की मी जी संस्था चालवते त्या संस्थेमध्ये खूप साऱ्या वृत्ती प्रवृत्तीचे लोक येतात. सेवाभावी संस्था या हेतूने आम्ही कार्य करतो. परंतु समोरची व्यक्ती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीचे स्वार्थी मनुष्य या जगामध्ये लेखिकेने पाहिलेले होते. कारण लेखिके अनुभव सांगतात की अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. लेखिका सांगतात की जेव्हा पैसे निधी मागण्यासाठी जेव्हा बायका येतात तेव्हा त्या चांगल्या घरातल्या असतात. अंगावर दागदागिने असलेल्या बायका असतात आणि हिऱ्याच्या कुड्या या हा जो दागिना आहे कुड्या म्हणजे अगदी माझ्या दाराच्या पायरीशी त्या कुड्या किंवा अंगावरचे दागदागिने काढून पर्समध्ये ठेवतात आणि आपण अत्यंत गोरगरीब आहोत आणि आपल्याला निधीची अत्यंत गरज आहे असं जेव्हा दाखवतात, असं ह्या वृत्तीप्रवृत्तीच्या बायका मी पाहिलेल्या आहेत. शिवाय आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना सुद्धा मी पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याच मुलाला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून तो अनाथ आहे असं सांगताना सुद्धा आई वडील मी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर कितीतरी माणसं फाउंडेशन कडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात. म्हणजे आईवडिलांना निराधार मानणारी, त्यांना मूलबाळ नाही म्हणणारी सुद्धा मुलं मी पाहिलेली आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं मी पैशासाठी आलेली पाहिलेली आहेत. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. म्हणजेच अशा वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीचे लोक आमच्याकडे येत असतात. परंतु आमची मात्र संस्था ज्याला खरंच पैशांची गरज आहे आणि आपण जर मदत केली नाही तर तो आयुष्यातून उठेल अशी गरजू व्यक्ती ज्या आहेत त्यांनाच आमचं फाउंडेशन मदत करत असतं किंवा मदत करण्याचा प्रयत्न करत असतं असं लेखिका सांगतात. आणि असं असताना सुद्धा हा मात्र एवढ्या अडचणीमध्ये असताना याने मात्र आपल्याकडे पैशाची कुठलीही मागणी केली नाही याचं नवल लेखिकेला वाटतं. आणि लेखिका सांगतात की मी शेखला फोन केला आणि त्याला म्हणतात की शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? कारण लेखिकेला जाणीव होती की ऑपरेशनसाठी भरपूर पैसा लागणार आहे आणि नक्कीच तो शेख जवळ नसणार. तेव्हा तो कसा उभारणार आहे याची चिंता लेखिकेला लागली. त्यावर लेखिका म्हणतात त्यावर शेख म्हणतो की मॅडम मी जुबेदाची आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. म्हणजेच त्याने पैशाची गरज कशी भागवली आहे की जुबेदाचे आणि त्याच्या बायकोचे त्याने दागिने विकले, त्यातून काही पैसा उभा राहिला आणि शिवाय बँकेकडून थोडंसं कर्जही त्याने घेतलेलं आहे. त्यावर लेखिका म्हणतात की शेख तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मी तुला मदत करू शकले असते. त्यावर तो म्हणतो की मॅडम मला निदान एवढं तरी परवडतंय. पण आणखीन कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. म्हणजे एकंदरीतच एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा, हतबल असताना सुद्धा हा मात्र लेखिकेकडे कुठल्याही प्रकारची मदत मागत नाही. आणि लेखिका जेव्हा त्याला विचारतात की तू आम्हाला मदत का नाही मागितली, तेव्हा त्याचे उत्तर मात्र विचार करायला लावणार आहे. कारण ढिगभर पैसे असून सुद्धा लोक पैशासाठी हापापलेली
आपण पाहतो. परंतु पैसे जवळ नसताना सुद्धा हा शेख मात्र मॅडमला उत्तर देतो, सुधा मूर्ती यांना उत्तर देतो, की मला निदान एवढं तरी परवडतंय, कारण माझ्यापेक्षा अजून असे काही माझ्यापेक्षा खालच्या परिस्थितीमध्ये लोक जगत आहेत, की ज्यांना माझ्यापेक्षा पैशांची गरजच जास्त आहे. मी एवढं तरी किमान भागवू तरी शकतो, ऍडजस्ट तरी करू शकतो. परंतु काही माणसं अशी आहेत, की ते आमच्याहूनही गरीब आहेत. आणि खरं तर तुम्ही जी समाजसेवा करता, जो निधी तुम्ही देता, त्या निधीची गरज खरं तर त्या गरजू लोकांना माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणून माझ्यापेक्षा त्यांची गरज जास्त महत्वाची आहे असं तो सांगतो. आणि लेखिका सांगतात, की त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. कारण जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. कारण लेखिकेला जाणवत होतं, की त्याला खरी पैशाची गरज आहे आणि आपण त्याला मदत करायची. या दृष्टीने त्यांनी सर्व कागदपत्रे शेखला मागितली आणि दुसऱ्या दिवशी घेऊन यायला सांगितले आणि आपण त्याला मदत करायची असं लेखिकेने ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्रे नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. कारण न म्हणताच सुधा मूर्ती यांनी त्याची 50,000ची मदत केलेली होती. आणि तो त्यांना म्हणतो, की मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. म्हणजे त्यांनी सुधा मूर्ती यांचे धन्यवाद शेखने मानले. आणि हे असलं बोलणं लेखिका सांगतात, की अशाच पद्धतीने तू आज जसं बोलतो आहेस तशाच पद्धतीने लोक माझ्याकडून मदत घेऊन गेल्याच्या नंतर याच पद्धतीने बोलतात किंवा मदत मिळेपर्यंत माझी वाहवा करतात, माझे खूप खूप आभार धन्यवाद मानतात. आणि हे बोलणं मला काही फारसं नवं नाही. आणि हा अनुभव सांगताना लेखिका सांगतात, की असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असंच काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली, की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काम निघालं नाही. आणि असंच बरेच दिवस लोटल्याच्या नंतर एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला, असं सुधा मूर्ती सांगतात. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता. परंतु लेखिका सांगतात, की अत्यंत गोड गोंडस अशी ही सुंदर मुलगी शेख बरोबर होती. आणि तिचं वर्णन लेखिका सांगतात, की ते वर्णन किंवा तिचं जे दिसणं आहे ते अत्यंत मनामध्ये ठसणारं होतं. कारण अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण तो अतिशय सुंदर शिवलेला होता. झालरी लावून, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला असा होता. शिवाय तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती, वेणी घातलेली होती. आणि शेखचा चेहरा मात्र दुःखी दिसत होता. त्यावर लेखिका म्हणतात, की काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? तुला कोणी बोलवलं होतं वगैरे असं काय आहे की काय तू आज आलायस? त्यावर तो म्हणतो, की सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी झुबेदा गेली. म्हणजे एक दुःखद वार्ता त्याने सुधा मूर्ती यांना सांगितली, की माझी जी बहीण होती, जिला तुम्ही एवढी मदत केली, कॅन्सर मधून वाचावं यासाठी तुम्ही आमच्या आमच्यासाठी धावून आलात. परंतु ती मात्र वाचू शकली नाही आणि 2 आठवड्यापूर्वीच ती गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची. पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम. म्हणजे एक दुःखद वार्ता घेऊन तो आलेला होता. 2 आठवड्यापूर्वीच आपली बहीण गेलेली आहे आणि जाण्या अगोदर तिला सुधा मूर्ती यांना भेटण्याची, त्यांना धन्यवाद देण्याची खूप इच्छा होती. त्यांना एक सलाम करण्याची खूप इच्छा होती. असं तो आपल्या बहिणीची शेवटची इच्छा सुधा मूर्ती यांच्याजवळ व्यक्त करतो. परंतु तिची ती इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच अल्लानं तिला नेलं. म्हणून तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिच्या मुलीला
घेऊन आलेला आहे. आणि ही कोण आहे? तिची मुलगी तबस्सुम आहे. आणि लेखिका सांगतात की मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवतालची एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी गोंधळून गेली होती, बावरली होती. तिला हे सगळं नवं वाटत होतं. परंतु त्या मुलीकडे बघून लेखिकेला मात्र खूप वाईट वाटायला लागलं. कारण आपल्या नशिबात काय वाढून ठेवलेलं आहे याची तिला कल्पनाही नव्हती. अतिशय लहान ही पोर, अगोदरच वडिलांचं छत्र तिच्या डोक्यावरून गेलेलं होतं. त्यातही आई होती आणि आता तर आई पण राहिलेली नाही. तेव्हा आई वडिलांशिवाय हे ही पोर कसं जगेल? किंवा शेखवर सुद्धा आता जबाबदारी वाढलेली आहे. तेव्हा हिचं कसं होणार? याची एक चिंता सुधामूर्ती यांना लागून राहिली. आणि लेखिका सांगतात की आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. अतिशय निरागस अशी ती पोर. आणि तिच्या मामाने तिला सांगितलं की बेटी मॅडम को सलाम करो. असं म्हटल्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. आणि माझ्या तोंडून शब्द फुटेनात. असं लेखिका सांगतात की तिच्याकडे बघून तिच्या भविष्याचा वेध जेव्हा मी घेतला, तेव्हा तिचं भविष्य काय असेल, कसं असेल, हा विचार करून मी थक्क झाले आणि माझ्या तोंडून शब्द फुटेनात. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं आणि ते सुधामूर्ती यांना दिलं. आणि तो म्हणाला, मॅडम हे तुमच्यासाठी आहे, जुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला याबद्दल सॉरी हा. तेव्हा लेखिका म्हणतात की मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं की हे काय आहे. त्यावर तो म्हणतो की मॅडम तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषधोपचारासाठी फक्त 47,000 खर्च आला. आता आपण यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला समजलं, तेव्हा ती म्हणाली की आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. म्हणजे एकंदरीतच स्वतः मृत्यूच्या दारामध्ये उभे असताना, स्वतःला पैशांची गरज असताना सुद्धा ही जुबेदा मात्र जेव्हा तिला कळालं की आपल्यावर आता पैसे खर्च करून उपयोग नाही, कारण आपण काही या कॅन्सर मधून वाचणार नाही, असं जेव्हा तिला कळतं, तेव्हा ती अजून आपल्यावर पैसे खर्च करायला नकोत. निदान जे शिल्लक पैसे राहिलेले आहेत ते अजून कुणाच्या तरी कामी येतील, ज्यांना हा पैसा लावल्याने किमान त्यांचा जीव तरी वाचेल. अशा एखाद्या नशीबवान व्यक्तीला जर दिले तर त्याचा फायदा तरी होईल. त्यामुळे आता आपल्यावर खर्च नको, तेव्हा राहिलेली रक्कम आपण मॅडमला वापस करू, अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे मी हे उरलेले 3,000 रुपये तुम्हाला परत द्यायला आलो आहे. आणि लेखिका हे सर्व जेव्हा ऐकतात, तेव्हा लेखिका म्हणतात की माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. कारण पैशासाठी खोटं नाटं सांगून पैसे घेऊन जितके जास्त निघाले तेवढे जास्त घेऊन जाण्यासाठी माणसं आलेली मी पाहिलेली आहेत. परंतु शेख आणि शेखची बहीण जुबेदा यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो पाहून लेखिकेचं मन भरून येतं आणि त्यांच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहायला लागतं. आणि लेखिका म्हणतात की मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्या विषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. आणि लेखिका म्हणतात की इतक्या गरिबीत यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी आहे. कारण आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसे या जगात विरळत असतात. आणि म्हणून लेखिका म्हणतात की दुसऱ्याचा विचार करण्यासाठी काय असावं लागतं? आपल्या मनात दुसऱ्याविषयी अपार करुणा असावी लागते. मग तुम्ही किती शिक्षण घेतलेले आहात, तुम्ही कोणती भाषा बोलता, तुमची जातपात काय आहे, धर्म काय आहे, या कशाचाही संबंध येत नसतो. म्हणून त्यासाठी आपल्याला काय हवं असतं? आपल्या हृदयामध्ये केवळ दुसऱ्याविषयी करुणेचा भाव असावा लागतो, जो जुबेदाच्या मनात होता. आणि लेखिका पुढे म्हणतात की मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे.
तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. आणि इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावले पुढे जाऊ दे. असा शुभ आशीर्वाद सुधा मूर्ती तबस्सुमला देताना दिसतात. आणि लेखिका म्हणतात, की तो परत आणलेला जो लिफाफा होता, त्यात जे पैसे होते ते मी घेतले नाही. ते तसेच मी शेखला परत दिले. आणि ते सर्व पैसे तबस्सुमच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी लाव. तिला खूप खूप शिकू दे. तिचा नीट सांभाळ कर. आणि अजून काही मदत लागली तर नक्कीच मला सांग. असं शेखला सांगतात. आणि तबस्सुमला असा शुभ आशीर्वाद देतात, की तिच्या आईचे जे गुण होते ते तिच्यामध्ये येऊ देत. इतरांविषयीची जी करुणेची भावना होती जुबेदामध्ये, ती तशीच तिच्या आईकडून तिच्यामध्ये येऊ दे. आणि या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. असा शुभ आशीर्वाद सुधामूर्ती तबस्सुमला देताना दिसतात. आणि शेखला पुढे सांगतात, की आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. या जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. आणि लेखिका मोठ्या अभिमानाने सांगतात, की आपली ही जी भूमी आहे ती श्रीमंत आहे. कारण हिऱ्याच्या किंवा सोन्याच्या खाणी तिच्या पोटामध्ये आहेत म्हणून नव्हे, तर सोन्याच्याही हिऱ्यापेक्षाही श्रेष्ठ अनमोल अशी माणसं या भूमीमध्ये आहेत, जी जुबेदासारखी आहेत, जी दुसऱ्यांचा विचार करणारी आहेत, संवेदनशील आहेत, मदतीला धावून जाणारी आहेत, कष्टाळू आहेत आणि प्रामाणिक आहेत. म्हणूनच आपली ही जी भूमी आहे ती पावन भूमी आहे असं आपण म्हणतो. ती या माणसांमुळेच ही भूमी पावन झालेली आहे. आणि अशा लोकांमुळे आपलं हे ऐश्वर्य, आपल्या भूमीचे ऐश्वर्य वाढत गेलं आहे, असं अभिमानानं सुद्धा मूर्ती शेखला सांगतात. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. आणि माझे शब्द जे मी काही बोलत होते, ते शब्द शेखला सुद्धा पचनी पडणं कठीण होतं. कारण मी जे काही बोलत होते, ते त्याच्याही विचारांच्याही पलीकडे त्याला वाटत असावेत. कारण लेखिका म्हणतात, की अशी प्रामाणिक माणसं शोधूनही आपल्याला सापडणार नाहीत. जी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये असताना, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असताना सुद्धा दुसऱ्यांचा विचार करणारी आहेत. दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाणारी आहेत. दुसऱ्यांचं दुःख समजून घेणारी आहेत. एकंदरीतच माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव असलेली ही जी काही माणसं असतात, त्यांच्यामुळेच आपली ही भूमी, ही श्रीमंत भूमी, ऐश्वर्यसंपन्न भूमी या माणसामुळेच होते आहे, असा एक संदेश या पाठातून सुधा मूर्ती यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.